नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टीचे अनुदान जिल्हा स्तरावरून देण्याऐवजी राज्य शासनाने हे जे काही सॉफ्टवेअर तयार केलेले आहे, पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट सिस्टीम, तर यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअरवर अपलोड केल्या जातात. परंतु बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याची ई-केवायसी ही बंधनकारक आहे. जोपर्यंत त्या शेतकऱ्याची ई-केवायसी होत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जे काही अतिवृष्टीचे अनुदान आहे ते वर्ग केले जात नाही. तर उदाहरणार्थ मी इथे एका शेतकऱ्याचा जो काही व्हीके नंबर आहे तो व्हीके नंबर टाकून इथे सर्च करतो. सर्च केल्याच्या नंतर इथे आपण पाहू शकतात की आधार प्रमाणीकरण या शेतकऱ्याचे झालेले आहे आणि या पोर्टलवर त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती ही दाखवली जात आहे की त्या शेतकऱ्याचा गट नंबर, त्यानंतर येथे महत्त्वाचे म्हणजे बँकेचे नाव. तर येथे ही जी काही बँकचे खाते या शेतकऱ्यांनी दिलेले आहे, तर वास्तविक पाहता या बँकमध्ये त्या शेतकऱ्याचे अनुदान हे जमा झालेले नाही. कारण हे जे काही अनुदान आहे हे अनुदान त्या शेतकऱ्याचा जो काही आधार कार्डला बँक लिंक असेल त्याच खात्यावर हे अनुदान जमा होत आहे. तर येथे दुसरेच अकाउंट दाखवत आहे, म्हणजे त्या शेतकऱ्याचे 2-3 अकाउंट वेगवेगळ्या बँकमध्ये आहे, परंतु या शेतकऱ्याचे जे काही रक्कम आहे ही रक्कम या शेतकऱ्याची या खात्यावर जमा झालेली नाही. तर हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचे आहे महा-आय-टी पेमेंट स्टेटस. महा-आय-टी पेमेंट स्टेटस हे चेक केल्याच्या नंतर तर ही जी काही पहिली लिंक आपण पाहू शकतात याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि याची जी काही लिंक आहे आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट इथे येऊ शकतात. तर इथे आल्याच्या नंतर आपल्याला त्या शेतकऱ्याचा परत एकदा व्हीके नंबर हा टाकून इथे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की त्या शेतकऱ्याचे पूर्ण स्टेटस इथे दाखवत आहे, जसे की त्याचे कोणत्या अकाउंटला पैसे गेलेले आहे, किती तारखेला ते पैसे जमा झालेले आहे, बँकेचे नाव, त्याचप्रमाणे जी काही रक्कम आहे ती सुद्धा इथे दाखवली जाते. आणि पेमेंट स्टेटसमध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे सक्सेस असे दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपण आपला जो काही व्हीके नंबर आहे तो व्हीके नंबर टाकून आपण आपल्या पेमेंटचे स्टेटस हे चेक करू शकणार आहात की आपले पैसे कोणत्या बँक अकाउंटला हे जमा झालेले आहे. तर अशाच पद्धतीने मी एका दुसऱ्या शेतकऱ्याचे स्टेटस आपल्याला इथे चेक करून दाखवतो. व्हीके नंबर टाकल्याच्या नंतर इथे सबमिट करतो. सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की इथे पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे तर या शेतकऱ्याची जी काही ई-केवायसी आहे ती झालेली नाही. तर आपण या पोर्टलला जर तो व्हीके नंबर टाकून इथे सर्च केलं तर आपण पाहू शकतात की त्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे झालेले नाही. त्यामुळे जी काही वरून येणारी रक्कम आहे ती या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेली नाही. तर अशा पद्धतीने आपण आपले स्टेटस हे या वेबसाईटवर येऊन चेक करू शकतात की आपले पैसे कोणत्या बँक अकाउंटला गेलेले आहे, किती तारखेला गेलेले आहे, ही माहिती आपण येथे बघू शकता. ही होती एक छोटीशी माहिती. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.